सन्माननीय व्यासपीठ, कुमारी आमच्या भगूरची शान साक्षी दिदीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 1 तासापासून मी कथा ऐकतो आहे. इतक्या सुंदर पद्धतीने मांडणी आहे. ही पहिली कथा नाही आहे, तिची 100वी कथा आहे. आणि ज्या भजनामध्ये आम्ही दंग होऊन नाचलो, फार सुंदर गायनाचारी आहे, तबलजी आहेत, फार सुंदर वाजवलं तुम्ही, गायनही सुंदर, यांच्यासाठी करावं. मी 9वीतला आहे, त्यांचा गौरव केला होता. हां, चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. आणि सुंदर असं नियोजन आहे. थोडे परी निरे, गर्दी जरी कमी असली पण दर्दी लोक आहेत, जाणकार आहे, एकाग्र चित्तेकरिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, आणि त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. सचरित्र श्रवण करता परमानंद होय चित्ता, ओळखूया सत्य असत्यता परमार्थ प्रपंचाची. मुक्तीचं पहिलं द्वार जर असेल तर ती श्रवण भक्ती आहे. म्हणून ज्याला 4 वेद जमत नाही त्याने 6 शास्त्र अभ्यासावे. ज्याला 6 शास्त्र जमत नाही त्याने 18 पुराण वाचावे किंवा ऐकावे. ठीक आहे. ज्याला 18 पुराण जमत नाही त्याने एकदा तरी आयुष्यात कृष्ण परमात्म्याचा आज जन्म झाला, अर्जुनाला सांगितलेली गीता वाचावी. ज्याला गीता नाही कळली त्याने एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी. ज्याला ज्ञानेश्वरी कळली नाही त्याने दिवसभरात एकदा हरिपाठ तरी म्हणावा. ज्याला हरिपाठाला वेळ नाही त्याने दिवसभरात एकदा पसायदान तरी म्हणावा. ज्याला पसायदानाला वेळ नाही त्याने दिवसभरात एकदा रामकृष्ण हरी तरी म्हणावा. आणि ज्याला रामकृष्ण हरी पण म्हणायला वेळ नाही त्याने डायरेक्ट पाकिस्तानात जाऊन राहावा. सोप्यावर आम्हाला सांगितलेले संते. काय सुंदर वाटत होतं ते बाळ. वासुदेव कुठे गेले? हा ना, हे मॉडर्न वासुदेव आहे, घड्याळ आहे त्यांच्या हातात. आम्ही पाहत होतो म्हणले घड्याळ घालून वासुदेव आले. असं नाही आहे. पूर्वीच्या काळी पण विज्ञान प्रगत होतं. तुम्हाला माहिती आहे का, विमानाचा शोध आत्ता नाही लागला, तो अगोदर लागला आहे. घड्याळाचा शोध आत्ता नाही आहे, तो वासुदेवापासून लागलेला आहे. लक्षात घ्या. फार सुंदर तुम्ही केलं. या ठिकाणी सगळ्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी नियोजन केलं त्यांचे अभिनंदन करतो. आमचे सुनील भाऊ कुठे गेले? अरे वा, माझे जवळचे मित्र आहेत ते. त्याच्यानंतर माळोदे, हे दोघांची मैत्री फार जबरदस्त आहे. आणि गणेश मंदिर असतील, पुजारी असतील, सर्व सहकारी असतील, नियोजनकर्ते असतील, शूटिंगवाले असतील, साऊंड सिस्टीम असेल, सन्माननीय व्यासपीठ असेल. आज विशेष करून जगदीशजी भाऊ गोडसे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि सगळ्यांचं झालं, तुम्ही नसते तर मग कार्यक्रम झाला नसता. एकदा तुमच्या स्वतःसाठी टाळ्या वाजवा. तुम्ही खरंच भाग्यवान आहात, भाग्यवान आहात. माणसं ज्याला निवडतात तो संसदेत जाऊन बसतो, पण कृष्ण ज्याला निवडतो तो कथेत येऊन बसतो. हे भाग्य तुमचं. इरादे तो रोज बनते हैं बनकर टूट जाते हैं, इरादे तो रोज बनते हैं बनकर टूट जाते हैं. अरे कृष्ण कथा वही सुनने आते हैं जिसे मेरे परमात्मा बुलाते हैं. बस हे देवाचं बोलवणं आहे. धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद. कृष्णार्पण. दीदी तुला उदंड आयुष्य कृष्ण परमात्मा देव. फार आनंद झाला मला, कारण काही झालं तर बगूरच्या आहेत त्या. काय रे, अजून मला बगूरचं कोणीतरी भेटलं होतं आता, कोणीतरी. हां, ते माहेरचं कुत्र सुद्धा प्रिय असतं. हां, असं आहे तर त्या जवळमध्ये मी बगूरची. अरे वा, फार आनंद झाला. सगळ्यांची भेट झाली. आता नाते संबंधातले सगळे आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आरती होईल. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. मला 2 शब्द बोलण्याची संधी प्राप्त करून दिली सन्माननीय व्यासपीठ आणि नियोजन करते. मला नाव पाठ नाही, प्लीज समजून घ्या. आपण सगळेच ईश्वर तुल्य आहात. ही थोडकी मोडकी 1-2 मिनिटाची सेवा कृष्ण परमात्म्याच्या आपल्या चरणाची समर्पित करतो. ताई, धन्यवाद. कृष्णार्पण. आता 2 मिनिट, फक्त 2 मिनिट.